स्वयंपाकघर हे आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. जसं बघा देवघराला आपण महत्त्व देतो तसंच स्वयंपाकघराला महत्त्व देत असतो. तिथे काही वास्तूच्या नियमांचं आपण पालन करतो, कारण स्वयंपाकघरामध्ये शिजवलेलं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचा कुठेतरी सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आणि स्वयंपाकघर हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे स्वयंपाकघरातल्या या 4 गोष्टी कधीही संपू देऊ नका. या गोष्टी जर सतत संपत असतील आणि तुम्ही इतरांकडे शेजारी पाजारी त्या मागत असाल तर त्यामुळे तुमच्या घरावर संकट येऊ शकतात, दारिद्र्य येऊ शकतं, गरिबी येऊ शकते, लक्ष्मी देवी नाराज होते. दैनंदिन जीवनामध्ये बघा वास्तुशास्त्राचे काही छोटे छोटे नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते जर नियम आपण पाळले तर मग आपल्या आयुष्यामध्ये अडथळे अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. नाहीतर जर काही आपण चुका करत असू ना तर मग हे अडचणी संकट जे आहे ते आपला पाठ सोडत नाही आणि मग आपण वैतागून जातो, फ्रस्ट्रेट होतो आणि मग वाईट गोष्टी आपल्या हातून घडायला लागतात, वाईट मार्गाला आपण लागतो. म्हणून काही नियम जे आहेत ते पाळलेच गेले पाहिजे. बघायला गेलं तर अगदी छोट्या या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की या छोट्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर खरंच होतो का? तर होतो. तुम्ही जर या चुका करत असाल तर नक्की त्या बदल करा त्यामध्ये आणि बघा तुम्हालाच त्याचे स्वतःला अनुभव यायला लागतील आणि या गोष्टींमध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे. घरातले स्वयंपाकघर अशी जागा असते जिथेच घरातले सगळे सदस्य जेवण करत असतात. म्हणून स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातल्या सगळ्या सदस्यांवर होतो. म्हणून या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वयंपाकघरातल्या संपू देऊ नका. त्याच्या म्हणजे संपण्याच्या आधीच तुम्हाला माहिती आता संपतंय तर ते आधीच तुम्ही आणून ठेवा. ठीक आहे, उगाचच कोणाकडे ते मागू पण नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ. मीठ आपल्या आहारामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मीठ हा प्रत्येक घरामध्ये असतंच, म्हणजे मिठाशिवाय एक पण भाजी काही पदार्थ जो आहे तो होत नाही. मीठ टाकलं नाही तर आपण ते जेवणच करणार नाही. तर त्यामुळे मीठ जे आहे तर ते रोज लागत असतं. म्हणून मीठ तुम्ही संपण्याच्या आधीच आणून ठेवा. मीठ हे पूर्ण संपू देईपर्यंत वाट बघू नका. मीठ संपण्याच्या पूर्वीच ते घरामध्ये आणून ठेवा. आणि जर मीठ संपलंच तर एक वेळ तुम्ही बाहेर आणून आणा, पण ते कोणाकडे मागू नका. पहिली गोष्ट मुळात ही गोष्ट संपूच देऊ नका. तुम्ही आणून ठेवा. मिठाचे तुम्ही 2-3 पॅकेट आणून ठेवा. शेवटचं पाकिट तुम्ही जेव्हा घेता तर त्यावेळेस आधीच मग पुढचे परत 2-3 आणून ठेवा. कारण मीठ जर संपलं तर घरामध्ये नकारात्मकता वाढते, वास्तुदोष घरातला वाढायला लागतो आणि सगळ्यात जास्त याचा परिणाम घरातल्या स्त्रियांवर होत असतो आणि मग घरामध्ये पैशाची चणचण जाणवायला लागते. आणि मीठ हे माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं, कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती ही पण समुद्रमंथनातून झाली होती. मीठ हे सुद्धा समुद्रातून तयार केलं जातं. तर त्यामुळे कुठेतरी मिठाचा संबंध जो आहे तो माता लक्ष्मीशी आहे. तर त्यामुळे घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नका, कोणाकडे ते मागू नका. यानंतर हळद. हळद बघा मसाल्याचा पदार्थ आहे. बघा हळद टाकली ना तर त्या भाजीला पण त्या पदार्थाला एक वेगळाच रूप येत असतं, त्याला वेगळा एक छान सुवास येत असतो. आणि हळद आपण प्रत्येक भाजीमध्ये चिमूटभर हळद तरी आपण वापरतो. याशिवाय बघा हळद शुभ कार्यामध्ये, लग्न कार्यामध्ये, पूजेमध्ये रोज वापरली जाते. म्हणजे आपण देवघरामध्ये पण देवांना हळद कुंकू लावत असतो. आपल्या घरामध्ये कोणाचं काही असेल औक्षण करताना आपण कपाळी हळदी कुंकू लावत असतो. तर त्यामुळे आणि हळद ही भगवान विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. तर घरामध्ये हळद संपल्यामुळे गुरुग्रहाचा दोष लागतो आणि म्हणून घरामधली हळद कधी पण संपू देऊ नका. जास्तीची हळद तुम्ही आणून ठेवा. संपण्याच्या पूर्वीच ती घरामध्ये आणून ठेवा. घरातली जर हळद संपली तर मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, शुभ कार्यामध्ये अडथळे यायला लागतात. म्हणून घरातली हळद जी आहे तर ती कधीच संपू देऊ नका. ती आधीच तुम्ही बऱ्याचशा महिला वर्षभराचीच हळद करून ठेवतात. पण समजा आजकाल बघा स्त्रिया ज्या आहेत त्या वर्किंग आहे, मग ते साधे 1-1 किलोचे पॅकेट पण आणतात, अर्धा किलोचे पॅकेट आणतात. तर संपणार असेल तर ती आधीच तुम्ही आणून ठेवा. यानंतर महत्त्वाचं म्हणजे गव्हाचं पीठ. आपल्या घरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर रोज भाजी पोळी हे जेवण असतं आणि गव्हाचं पीठ हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. म्हणून गव्हाचं पीठ संपण्यापूर्वीच ते पीठ तुम्ही आधीच आणून ठेवा. कधी कधी घरामधलं गव्हाचं पीठ पूर्ण संपून जातं. मग अशा परिस्थिती आपण काय करतो की कोणाकडे मागतो. पण लक्षात ठेवा, जरी आता समजा तुम्ही पोळ्या करायला गेला, लक्षात आलं अरे यार पीठच संपलेलं आहे, तर त्याच्यामधलं पूर्ण पीठ तुम्ही घेऊ नका. अगदी थोडंसं काय होईना 1 घासभर पीठ त्याच्यामध्ये ठेवा, मग तुम्ही नवीन आणा. कळालं? अगदी तो डबा जो आहे तो रिकामा तुम्ही करून ठेवू नका. पूर्णपणे रिकामा हा डबा जो आहे तो पिठाचा कधीच ठेवू नका. कारण पीठ संपल्यावर आपल्या घराच्या मानसन्मान संबंधी सुद्धा नुकसान व्हायला लागतं. घरातल्या व्यक्तींना त्याचा त्रास व्हायला लागतो. जे कर्ता पुरुष आहे घरातले त्यांना त्याचा त्रास होतो. म्हणून घरामधलं गव्हाचं पीठ कधी पण संपू देऊ नका.
यानंतर तांदूळ. तांदूळ बघा, तांदूळ म्हणजे अक्षता म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो. प्रत्येक पूजेमध्ये तांदूळ वापरले जाते आणि कोणतीही पूजा जी आहे ती तांदळाशिवाय पूर्ण होत नाही. आपण बघा कलश मांडतो, कलशाच्या खाली तांदूळ ठेवतो. देवदेवता एखादी ठेवणार असेल त्याच्या खाली आपण अक्षता ठेवतो. म्हणजे तांदळाला किती महत्त्व आहे. तर त्यामुळे घरामध्ये तांदूळ संपल्यावर शुक्रग्रहाचा दोष लागतो आणि शुक्रग्रहाचा दोष म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती संपायला लागते. म्हणून घरामध्ये तांदूळ कधीही संपू देऊ नका. तांदूळ पण जसं मी तुम्हाला सांगितलं संपले माहिती आहे तर अगदी तुम्ही 10-12 दाणे तरी त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा. नवीन तांदूळ तुम्ही आणा. कळालं. तांदूळ कधी पण कोणाकडे मागू पण नका. तांदूळ जे आहे तर ते प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरले जाते म्हणून तांदळाला खूप महत्त्व आहे. तांदूळ घरातले कधी पण संपू देऊ नका. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे लवंगा. घरामध्ये लवंग ठेवल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि त्यामुळे घरामध्ये लवंग जे आहे ते नेहमी असले पाहिजे. अगदी थोडे तरी लवंग असले पाहिजे. आणि बघा आपण नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचे जे काही दिवस असतात, शुभ दिवस, तर त्यावेळेस आपण लवंगांचा उपाय करत असतो. लवंगांमुळे घरातली नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाते. बघा मी या पहिले पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कापुरासोबत लवंग जाळण्याचे बरेचसे उपाय सांगितलेले आहे. तर त्यामुळे लवंग हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. तो घरामध्ये असलाच पाहिजे. निदान 10-12 लवंग तरी तुमच्या घरामध्ये असलेच पाहिजे. आणि तेल पण बघा, घरातलं तेल हे पूर्ण कधीही संपू देऊ नका. जे आपलं स्वयंपाकाचं तेल आहे तर ते म्हणते मी. तेल जे आहे ना, आपण बघा शनिदेवांना तेल वाहतो आणि आपल्या प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला तेल लागत असतं. त्यामुळे तेलाला तेवढंच महत्त्व आहे. तर या ज्या गोष्टी मी सगळ्या सांगितलेल्या आहे या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहे. तर त्यामुळे आपण जरी घरामध्ये कामाला मावशी असतील, स्वयंपाकाला मावशी असतील, तरी या गोष्टींकडे घरातल्या स्त्रीने लक्ष ठेवलंच पाहिजे की ही गोष्ट संपते तर ही आपण आधीच आणून ठेवली पाहिजे, की जेणेकरून मग ती वस्तू जर संपली तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तो होऊ नये म्हणून या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, स्वयंपाकघरातल्या या काही वस्तूंची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.